या वकील साहेब या या इकडे. ए पोराओ पोराओ इकडे या इकडे या. काय होतं ते? सुनबाईला बी घेऊन ये. ये रे या. ते पाहुणं कुठलं हातकाडे वकिली. वकील हा हा काय माहितीये का जरा आहे ना वकील साहेब ह्यो माझा थोरला आणि ह्यो धाकटा. खाली बसा नाही थांबतो. हे सगळं सांगितलं होतं ना मी यांच्याबद्दलच. बरं का पोराव तुमचं काय माहिती आहे का आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही दवाखान्याला पैसे मागितले कपड्याला आत्ता म्हणा आमच्या गरजेच्या वस्तू म्हणा दुखण्या बाण्याला तुम्हाला नाही देता येत नका देऊ. आमचं काही म्हणणं नाही बरं का आता. पण आहे ना कसं आहे खोट्याला आहे ना दंड झालाच पाहिजे. काय खोटं आहे ना आता त्या नेमकं काय खरं कशासाठी चालवलंय तुम्ही काय घडलंय काय नाही कशासाठी म्हणजे तुम्हाला नाही ना आम्हाला पैसे देता येत आम्हाला नीट सांभाळता येत नाही ना काय तुम्हाला. करणार आहे तुम्ही काय करणार आहे ना. मग वकील आणून आम्हाला धाक दाखिता का हा हे बघा वकील साहेब ह्यो माझा थोरला पोरगा आणि ह्यो धाकटा यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे. चांगली केस तयार करा फसवणुकीची केस तयार करा मी तर म्हणतोय. काय फसवणूक केली आम्ही आणि ये बाई इकडे. आई बघ बरं तात्याला म्हातारपणाला काय सुचलंय काय नेमकं करताय तुम्ही? तर आता काय माहिती पोरांवर केस करायला निघालेत काय तुम्ही केस करता राव पटाय पाहिजे तुम्हाला जमू दे काय आम्हाला सुखाने असं पण आमच्यासाठी काय करून ठेवलंय तुम्ही केस कशाची मला सांगा नाही हे बघा वकील साहेब ह्यो तर मला दमदाटीच करतोय मोठ्याने बोलून. हे पहिला गुन्हा आहे आणि केस कशाची माहिती आहे का हे आम्हाला सांभाळीत नाही पण आतापर्यंत आम्ही त्यांना जेवढं सांभाळलंय का त्याचा हिशोब आहे ह्याच्यात. सगळ्या हिशोब आहे ह्याच्यात. कसला हिशोब कसला हिशोब म्हणजे ना ह्या बघा ह्यांना आहे ना बालवाडीत ज्या शाळेत टाकलं होतं का त्या शाळेतल्या ॲडमिशनच्या पावत्या आहेत ह्याच्यात. त्याच्यानंतर यांचा 1ली ते 10वी जेवढं शिक्षणाचा खर्च झालाय का दोघांच्या ह्याच्यात पावत्या आहेत. झालं ना तुम्हाला चांगल्या शाळेत इंग्लिश मिडियमला शिकवलं ना तुला. हा आईची इच्छा होती इंग्लिश मधून बोलावं पोरांनी. सेमी इंग्लिशला होतो मी आता ते तसलंच इंग्लिशच बोलत होता ना. हा अहो ते कर्तव्य आहे ना तुमचं. ते तुझ्या बापाला जाऊन सांग तिकडे. हा माझ्या पोराला नको सांगू. हा तर आहे ना ही शाळेपर्यंतची बरं का फी सगळी. त्याच्यानंतर हे होतं बऱ्यापैकी पण हे निवळ अभ्यासात माठ्या होतं. ह्याला कलास लावला होता त्याच्या पावत्या आहेत ह्याच्यात बरं का. हे झालं शिक्षणाचं 10वी पर्यंत. आणि हाय का हा बरं का लहानपणी आहे ना लय आजारी असायचा आईचा जीव होता मग याच्यावर. लहान असतो ना तात्या हा होता ना तू लहान तर ह्याला आहे ना दवाखान्यात न्यालता आम्ही 5 वर्ष होईपर्यंत आहे ना रोज महिन्यातून एकदा दवाखान्यात न्यायला लागायचं. ट्रीटमेंट चालू होती. याचा खर्च आहे ना त्याची पावती याच्यात बरं का सगळी. हा आणि त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर आहे का आईची इच्छा होती याला इंजिनियर करण्यासाठी डिप्लोमाला ज्या कॉलेजमध्ये घातलाय का त्याची पावतीन सगळा खर्च येतो. आणि आहे ना याला 15वी पर्यंत शिकवला आणि त्याच्यानंतर MPSC UPSC त्याची तयारी केली आणि त्याला आहे ना मी पोचलाय त्याचा सुद्धा खर्च ह्याच्यात सगळा आहे. अहो तात्या आता खाण्यापिण्याचं काढायला लागले पोचला आणि काही बोलायला लागले तुम्ही आमचं खाणं काढायला लागले का हा मग मी तेच सांगते कर्तव्य आहे ते तुमचं. अरे मग तुमचं कर्तव्य नाही का आई बाप सांभाळायचं. हा ते कुठं गेलं रे. हाय मस्त पण दादा अशी कोण केस टाकतं का बघ काय केस तुझ्या MSCIT सुद्धा दिसतंय तिथं भरलेले पैसे गावात ते हसू होईन सगळं अशी केस टाकल्यावर. MSCIT ला 2,500 फी भरलो त्याची पावती बरोबर. तुम्हालाच नाव ठेवतील आम्हाला नाही काय बोलणार. नाही ठेव द्या. आम्हाला नाही आबरू ना आम्ही कशाला घाबरू. एक काम करा. ठेवू दे लोकांनी नावं ठेवली तरी आम्हाला घेणं हो देणं नाही. तात्याच काय हा अजून काय अजून काय नाही. आणि आहे ना लग्न आहे का लग्न ह्याला आहे ना बायको करून दिली आणि 4 तोळं घातले तिच्या अंगावरती बरं का. त्याच्या सुद्धा सोनाराच्या पावत्या आहेत सगळ्या. आणि ह्याला तर बायको भेटत नव्हती करून आणली आणि आहे ना तिला पैसे दिलेले आहेत. आता त्याची पावती नाही माझ्याकडं पण तिच्या घरच्यांना सुद्धा सोनं करून घातले मी का तर ह्यो संसाराला लागावा आणि माझ्यावर उलटावा म्हणून त्याच्या सुद्धा पावत्या ह्याच्यात. आता एक काम करा तुम्ही अजून एक केस बनवा आणि त्याचं याच सगळं लावून सांगा आम्हाला. आणि झालं ना त्यावेळेची मुद्दल सांगितलं सर कवाच्या पावत्या असत्या आणि त्या कवाचं सांगत आहेत केसावर ना आठवलं ह्याचं जावळ काढण्यासाठी आहे ना 2 बकरी आणली होती ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी. तो जो शिळीवाला आहे का तो बी माझा साक्षीदार म्हणून साक्ष उद्या द्यायला आई तयार आहे. म्हणेन तू नवसानी झाला आणि काही बी नवस केलेला याला. बघितलं का म्हणजे जागेवर पलटी खातात ते. होय हा ना. पोरं ह्यांना पाहिजे होती पोरं तुम्हाला आमच्या बोकांडी नाही ते आहे ना आमची चूक झाली आणि त्याच्यामुळे तर आता जाऊ द्या वसुली ना करतोय तात्या, आम्ही. तुम्हाला काय 2-5 रुपये कटणी दाढीला आणि कपड्यालाच पैसे लागले काय राहिले तुमचं मोकार कायला एवढी मागची जुनी केस काढताय नाही कसं आहे
तुम्ही ना आम्हाला भीक देताय असं देऊच नका. आमचा तो हक्क आहे आणि तुम्ही ते उपकार केल्या देताय ना म्हणून ही केस आहे. आणि काय ना तुम्ही घाबरता कशाला होय. हा त्यामुळे ना काय नाही. आता तुम्हाला भेटली नाही कागदपत्र. हे उद्या जमा करतो कोर्टात. हा हा अहो, माझ्या समोरच हे तुम्हाला इतकं बोलतायत. तात्या ऐका ना, आपलं पत्र्याच्या बाहेर ना आम्ही काय आता कुठं होय, होय, झोपायचं होय. काय? बोलतोय ना मी, बोलतोय ना, बोलायचं नाही माझ्या पुढं. जायचंय का आम्ही कोर्टात? काय बोलतोय तेव्हा? आम्ही बोलायचं नाही, मी आमच्या काय बोललो, बोलायचं नाही. आमच्या बापाशी बोलतोय. 7 वर्ष जायचंय का जेल मध्ये? साहेब आमचा लवकर पण केस. काय- ए, बोलतोय ना, आमचा पण काहीतरी आवाज अधिकार खाली आहे. कर. आणि तुझ्या गाड्यातलं सोनं नाणं काय दिलं तर काय ह्यांना तू? हा हा ते हे बघा हिच्या गाड्यातलं जबरदस्तीने काढून घेतलंय. ते जबरदस्तीची अहो, बी केस. जबरदस्ती आईने दिलं होतं घालायला. तुला नाही दिलं, ती पाईपलाईन करायला आई म्हणली माझं गाण ठेवा आधी. हा ते आम्हाला जबरदस्तीनेच टाकायचं. जरा खोटं बी वागायला लागतंय आम्हाला. असं नाही चालणार ना. बघा तुमच्या समोर खोटं बोलतात ते वकील ती साहेब. कोर्टात सांगायचं जाऊन आता बरं का. तुझ्याकडनं घेतलं होतं ना. ऐका ना मग मी काय होय तू उद्या म्हणता ही जर बी काढू तुझं बी काढून दे त्यांना. काय बाबा सांगते, एवढं? माझ्या घरून आणलेलं सोनं म्हणसाल तिथंच आहे म्हणून. 8-8 दिवस आम्ही इथं पडून राहिलो, दुखत आहे खोकत आहे. तुम्ही दोघं जर असून आम्हाला एक दिवस वाटलं तर दवाखान्यात आता तुम्ही मोठे 2 तोंडा हाणले असते तरी आम्हाला चूक कळली असती. आम्ही यासाठी त्यांनी कोर्ट केलं आणि ना, कचेरी तुम्ही काय केलंय भारी केलं. हा हा दादा ऐक, आपण दोघं त्यांना ठरवून काय आहे ते महिन्याला पैसे देऊ. नको मोकरा मी कोर्टात तुम्ही तुमचं घरी आहे, आम्हाला तुम्ही लाथा घातल्या तर आम्ही घराबाहेर आम्हीच पाडणार आहेत. आम्ही तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. कोण येतं? तुमचं घर आहे, तुमच्या नावावर आहे. बरं वकील साहेब चला हे सगळं पुरावा घेऊन आम्हाला केस नाही, टाका. नाही, मी आहे ना, हा? उद्याची फाईल कोर्टात. आता काय करते ती? काय करते? जात जायचं कोर्टात. आता आता काय कराल? चालते काय अडचण नाही. आम्ही त्याच्या आहे ना 10 कॉप्या करून अरे तुला म्हणतो आता कशाला तसं करतो तात्या? अरे चुकलं आमचं. तुम्ही कॉप्या फिप्या तसलं काय करू नका. ऐका माझं तात्या, ऐका ना, मी माझ्या तोंडात हाणून घेतो. तुम्ही वाचल्यास हाना मला पण आहे ना. ऐका, इथून पुढे आमच्या कोण काय चुकलं तर कॉप्या हे वकील इथंच आहे, तुम्ही इथंच आहे. एवढ्या वेळेस सोडा ना, एवढ्या वेळेस एकदा तरी चूक बोल. नाही. आता पुढच्या वेळी माझा आई, तू हातपाय सांग ना. चालायचं बंद झालं म्हणलं. नाही तुम्ही चुकलं तर तोंड हाना आमचं एकदा. तुला म्हातारपणात नवरा पाहिजे का पोरं पाहिजेत? दोन्ही पाहिजे. दोन्ही काय पाहिजे पाहिजे? पाहिजे आहे. वकील साहेब तुम्ही केस लिहून घ्या. एकदा चूक आता एक शेवटची. जाऊन दे एवढं बाहेर. नाही मग तुझी फाईल तयार आहे माझ्याकडे. एकदा तात्या शेवटची चूक. दादा तात्या शेवटची हो चूक. तुम्ही केस लिहून घ्या. फक्त आम्ही ह्यांच्यावर चुकीचं वागलं ना हा मग आमच्या एकदा केस एकदा जरी चूक वाढली लगेच तोंडला पालत पडूस तर तिकडे. सबमिट करणार मी, खूप झालं तुमचं. तात्या तुम्ही सांगा प्लीज. आणि 5-6 कॉप्या आहे ना पत्रकारांना पण देऊन टाका बरं का. पेपरात यांची नावं तात्या आणि फोटो सकट येऊ द्या तात्यांना सगळे. कोणी एकदा शेवटची वेळ तात्या शेवटची वेळ एकदाच मोठा मुलगा बोलतोय समजून. हे तुमचे कान आहे का? सगळे म्हणतोय तात्या, असं काय करताय तुम्ही? तात्या जाऊन द्या. जाऊन दे त्या सोडून. सुधरू आम्ही आता. अरे कधी सुधारायचं तुम्ही? हा अरे आपल्या घराची आबरू चावट्यावर मांडायची वेळ आलो. वकीलदारात आणायला लागला मला आज तुमच्यामुळे. या कधी सुधारायचे रे तुम्ही? अरे पोरं हो तुम्ही तर चुकताय. सुनांनो तुम्हाला बी आईबाप आहेत ना. तुम्हाला बी उद्या वाहिन्या आल्या आणि त्या तुमच्या आईबापांशी असं वागल्या तर चालेल का? अरे नवरा चुकला तर पोरी तुम्ही सांगायचं असतंय त्यांना. तर तुम्ही सुद्धा गप असताय. काय करायचं बाकी ठेवलंय तुम्हाला आम्ही? अरे म्हणतात ते दागिनं करून दिलंय. आम्ही आयुष्यभराची जी पुंजी साठवलेली असते ना, सगळं प्रॉव्हिडंट फंड रकमा बँक बॅलन्स तुमच्या लग्नांनी उधळल्यात. आम्ही 1 रुपया सुद्धा ठेवायची कधी हाव नाही झाली आमच्या मनात. मगाशीच पगार आला, मी तुम्हाला चप्पल कपडे सगळं आणतो. आता जाऊन द्या एवढ्या वेळेस सोडा. तुम्ही म्हणता ते आईला बी दवाखान्यात घेऊन जातो लगेच. आता हाय असंच माणूस की म्हणून एवढ्या वेळेस सोडतोय तुम्हाला. पुढच्या वेळेस सोडणार नाही. जन्मठेप करायला लावेल डायरेक्ट. चालतंय सर. आणि नीट सांभाळा. तुमची फाईल वाटलं तुमच्या हातात त्यांच्याकडे कुठं लॉकर मध्ये ठेवा, तुमच्या समोर ठेवा, असं काही नाही. ही फाईल मी घेऊन जातो माझ्यासोबत. ही फाईल आहे ना पण आमच्या कोणी एकदा चुक यांनाच दे. आणि ह्याच्यात ज्यांच्या पावती आहेत ना, डॉक्टरांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या, त्यांना एकदा भेट आणि त्यांना विचार. ते सांगते बापानी खिशाकडून रुपयाकडे कधी पाहिलं नाही, फक्त पाहिलं की माझा पोरगा चांगला कसा होईल. अरे तुमच्या पुढे पैशाची किंमत नाही केली आम्ही कधी, आणि आज तुम्ही आम्हाला पैशात तोलताय वय. आई तुला नवी साडी आणतो. आता जाऊ द्या ना, एवढ्या वेळ चुकलं, एवढ्या वेळ चुकलं आमचं. अरे आम्हाला नवीन साड्याचं नवीन चपलाचं काय आहे? बाहेर हाकलून द्या. 2 सुनाच्या 2 लेकी सारखे समोरून त्यांना वाटलं हान, आम्ही काहीच मानणार नाही. आम्हाला वाटलं तर तुम्ही लाद घाला, पण आम्हाला असं एकदा चूक बोल माफ करा. दादा ही तुमच्याकडे ठेवा, आमचे बी परत असे मती फिराय नको. बरं जाऊ दे. काय करायचंय ना इथनं पुढे विचार करून करा बाबा. आणि शेवटी बाप आहे मी तुमचा. दर मी तात्याला आत्ताच कपडे फिपडे घेऊन येतो. मग आत्ताच पगार झालाय. चला तुम्ही आणि त्यांना चहा पाणी कर. असं नको लावू, चहा पाणी कर बसा चहा पिऊन जा. तुम्ही. चहा पिऊन जायचं का आपण बी? चहा पिऊन जाऊ बसा. बसा
बसा